हॅलो, उपस्थित सर्वांचं स्वागत. आज आपला 52वा गोळक कट्टा ऑगस्ट 2018 मध्ये आपण या कार्यक्रमात सुरुवात केली. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान व्यक्तींना आपण बोलावतो आणि त्यांचा जीवन प्रवास समजून घेतो. त्यातून त्या व्यक्तीच्या कार्याची ओळख होतेच, पण त्या व्यक्तीची नव्याने ओळख होते. अन्यथा जेवढा आपला संबंध असतो तेवढीच आपली ओळख असते. मात्र त्यातून त्यांच्या जीवन प्रवासातून त्यांचं पूर्णपणे आयुष्य आपल्यासमोर येतं आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. हा या कार्यक्रमात होतेच. आज आपला 52 कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आज आपल्याला मान्यवर लाभले. मूळ बेंगळूर येथील मात्र आता सध्या रत्नागिरीकडे झालेले आशातीत या मतिमंद मुलांच्या निवासी शाळा. आजपर्यंत मतिमंदांसाठी काम करणाऱ्या खूप संस्था आहेत, मात्र त्या खूपदा दिवसभरापुरत्या किंवा अशा आहेत. मात्र ज्या निवासी ही सोय करणं हे खूप प्रचंड आणि कठीण काम आहे. मात्र या संस्थेला वाहून घेतलेले आणि प्रामाणिकपणे निस्वार्थी काम करणे श्री वेडकर सर आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आता आपला त्यांचा आणि आशातीत असा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. मी विनंती करेन त्यांना की त्यांनी सुरुवात करावी. जय श्रीराम. माझा पहिल्याच कट्ट्यावर संभाषण करण्याचा योग आहे आणि त्यामुळे जेव्हा मी आशातीत मतिमंद मुलांच्या संदर्भात बोलत असतो तेव्हा भावनाघोष होत जातो. मी मूळ रेडी बेंगूरला. रेडीचा गणपती माहिती आहे तुम्हाला, मॅग्नेटच्या खाणी माहिती आहे. तर तिथे 1970च्या बॅचला SSC झालो. शालेय शिक्षण, हायस्कूलचं शिक्षण सगळं गावातच झालं. बाकी उच्च शिक्षण आमच्यापासून लांब होतं, 20 किलोमीटरला. त्यामुळे काय ते शक्य झालं नाही. सुरुवातीच्या काळात SSC झाल्यानंतर मी मॅग्नेट कंपनीमध्ये कारकून म्हणून या पदावर लागलो. तेव्हा मी हेवी ड्रायव्हिंग लायसन्स काढलं होतं. कारण ट्रक होते, 200 ट्रक असायचे गाडी चालू. तिथून मग महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीमध्ये लागलो. ट्रॅक्टर कंपनीत 1 वर्षभर केलं आणि टायफॉइडने आजारी झालो म्हणून परत घरी आलो. माझे वडील सोशल वर्कर होते. ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, सरपंच असं 35 वर्षांचा कालावधी त्यांचा होता. त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. फॉर्म भरायचे, निवडून यायचे. आमच्या गावात 3 बाप्पा होते. ह्याला आमच्या वडिलांना सार्वजनिक बाप्पा म्हणायचे. आणि हे सगळं करत असताना मला सामाजिक सेवेची जाणीव लहानपणीच झाली होती. आणि मग मी ट्रॅक्टर कंपनीतून घरी आलो. परत थोडे दिवस थांबलो आणि मग तारापूरला अणुशक्ती केंद्रामधल्या सोसायटीमध्ये क्लिनिकल जॉबला परत जॉईन झालो. तिथे 2-3 वर्ष काम करून मग कॅमेरावर चौगुलेचं ठाण्याला माझेवड्याला तिथे मी स्टोअरमध्ये क्लार्क म्हणून लागलो. हा सगळा प्रतीच अनुभव घेता घेता मी एकदा गावी आलो. तेव्हा रत्नागिरी एकच जिल्हा होता. रत्नागिरी जिल्ह्यात कार्ड काढलं आणि आश्चर्य म्हणजे कार्ड काढून 1 महिनाभर झाला नसेल, पॉलिटेक्निकचा स्टोअर कीपरचा मला कॉल आला. 15 जण आम्ही होतो. मी बेचूक इंटरव्ह्यू केला आणि काय करू शकतो, माझा नंबर लागला. साधा SSC झालेला मी. कुठेतरी खंत होती मनात, आपण SSC साधा झालो. आमच्याकडे अटक म्हणून सुप्रिटेंडेंट होते. ते म्हणतो काय होतं, तू शिकणार काय परत? मी म्हटलं आता कसं शक्य आहे. मी म्हटलं तर एक्सटर्नल करून घ्यायला कॉलेज करावं लागेल आणि 12वी करावी लागेल. त्याशिवाय मला कॉलेज करता येणार नाही.
करून दिली मला. मी फॉर्म भरला 17 नंबरचा आणि 17 नंबरचा फॉर्म भरून म्हटलं ही जबाबदारी माझ्यावर आली. आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्यात नवनीत वाचलं आणि परीक्षेला मी बसलो. तेव्हा सुपरवायझरचा एक संप होता. त्या संपामध्ये रेग्युलर सुपरवायझर नव्हते, जिल्हा परिषदेचे सगळे क्लार्क होते. दूध द्यायला का मला पेपर तपासून बघायचं काय कॉफी काढतो काय, कारण मी सगळ्यात मोठा होता माणूस त्याच्यात. हे काय म्हटलं काय करताय तुम्ही, ठीक आहे करून म्हटलं तुमची ड्युटी आहे तुम्ही करा. तिथून पास झाल्यानंतर कॉलेजला जॉईन झालो. कॉलेज सर्कलमध्ये आता म्हणजे एक पटवर्धन आहे, निवासराव पटवर्धन, खालील आवटे, कैलासवासी, संजय मिरकर, हे आमचे सगळ्याचे गॅंग होते. राहुल एक होता. आम्ही एका ठिकाणी राहायचे टिळगाडीमध्ये. आणि हे करत असताना 1, 2, 3 फ्रॉड परीक्षा पास झालो आणि ग्रॅज्युएशन मिळालं मला. मग ग्रॅज्युएशन तेवढं थांबवलं. मटेरियल मॅनेजमेंट मुंबई युनिव्हर्सिटीचा डिप्लोमा घेऊन गेला. आणि ह्या सगळ्या प्रवासात मी लॉ कॉलेज सुद्धा जॉईन केलं होतं, पण दुसऱ्या वर्षी मी सोडलं. म्हटलं असं हे आपल्याकडे ठेपणार नाहीये आणि पूर्ण वेळ कुठेतरी काम करायला पाहिजे आणि हे काम करायला पाहिजे. मग 86 सालात माझं लग्न झालं. शिरगावचे प्रसिद्ध परशुराम शेटे या घराण्याची गजानन शेटेची मुलगी, याच्याशी माझा विवाह झाला. मला 2 अपत्य. एक वेगळं टोक आहे, एम क्वालिफाईड विथ डिस्टिंक्शन, पुण्यात असते, तिचं लग्न झालेलं आहे. आणि 4 फेब्रुवारी 2091 साली हे अपत्य माझ्या आमच्या घरात आलं. त्यावेळी 3 वर्षापर्यंत मतिमंद काय हे मला माहीत नव्हतं. डॉक्टर चिल्ड्रन पेशंट, गिरडी डॉक्टर दीक्षित मॅडम उशिरा होणार, उशिरा काही डेव्हलपमेंट, उशिरा डेव्हलपमेंट म्हणणार. मग माझा एक दोस्त होता गडकर म्हणून, सब रजिस्ट्रार होता. वेलनेसला जाऊया. त्याने स्वतःच्या गाडीने आम्हाला दोघांना वेलनेस मिरजेला घेऊन गेलं. तिथे 5 डॉक्टरच्या पॅनलने हिस्ट्री बघितल्यानंतर 2 मिनिटात सांगितलं की हा मतिमंद मुलगा आहे, मेंटल रिटायर्ड आहे, तुम्ही ह्याच्यासाठी पैसे सेविंग ठेवू शकता, बाकी काही उपचार करू नका. माझे पाय ऑलरेडी पडले. आम्ही तसे घरी आलो आणि तरी त्याचा भोग उभा करणे वगैरे असं चालू होतं प्रयोग. आणि मग तेव्हा आविष्कार संस्था निर्माण झाली होती. लोकमान्य टिळक खाली नवीन भाजी मार्केटला तिथे आविष्कार संस्थेचे वर्ग सुरू होते. त्यावेळी वयाचे 4 वर्ष असताना त्याला तिथे जॉईन केलं. आता शाळेत यायचं आणि आणायचं कसं, आम्ही नोकरी करणार आहे. आमच्या सासूबाई श्रीमती कैलासवासी गीता शेटे यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यावर त्याला मुलाला घेऊन द्यायचे आणि परिणाम सोडायचे. हा सगळा प्रवास करत असताना मला कुठेतरी बातमी वाचायला मिळाली. सह्याद्री परिवार म्हणून एक पालक संघटना आहे महाराष्ट्रात आणि एक परिवार म्हणून पालक संघटना आहे सगळे देशभर. म्हटलं तर काय करायचं, ह्या मार्गाने जायचं आहे तर आपण जाऊया म्हटलं. सुरुवातीची 5 वर्ष मी संपूर्ण भारत, दिल्लीपासून केरळपर्यंत आणि विशाखापट्टणमपासून तिथे मध्यप्रदेश सगळा त्यांच्याबरोबर फिरत राहिलो. महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था बघितल्या आणि म्हटलं आपण असेपर्यंत आपण करू, पण आपल्या पक्षात काय हा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. म्हणून मी सगळ्या पालकांना एकत्र केलं आणि म्हटलं आपण प्रयत्न करूया. म्हणून
आविष्कारच्या नीलाताई कैलासवासी पालकर यांना जाऊन आम्ही 4-5 जण भेटलो आणि म्हटलं की बाबा आमच्या पश्चात काय याच्यासाठी वसतिगृह सुरू करायचं विचार तुमचा आहे का, आम्हाला त्याचा आधार महत्वाचा आहे. तर बापरे हे काम कठीण आहे म्हणाले. आमच्या उद्देशात जरी असलं तर ते आम्ही करू शकत नाही. म्हटलं ठीक आहे, आम्ही फक्त प्रयत्न करू. मग कैलासवासी जडेसर सेक्रेटरी होते, त्यांनी घटना लिहिली आणि 5 वर्ष आम्ही त्यांच्यातच तिथे आविष्कार संस्थेमध्ये काम करत होतो. पण बघितलं तर माझ्याकडे पालक संघ स्थापन केला खरा, पण का पालक कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मग आता कसं काय करायचं. मग एक दुर्दैवाची नाव घेत नाही, एक सद्ग्रस्त भेटली, त्याने इमारतीची जागा आम्हाला दाखवली आणि हा 5 लाख रुपयाचा आम्ही खरेदी केलेला आहे, तेवढे आमचे ते आहे आणि हे तुम्ही जागा तुमच्यासाठी वापरा. बापरे म्हटलं तर 5 लाख रुपये आम्ही द्यायचे, आपण पालकांनी काढले पाहिजे. पैसे पालक तयार नव्हते. मी 50,000 रुपये काढले, विनय गोखले म्हणून बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी 50,000 रुपये काढले. माझे दोस्त कैलासवासी मनोहर कदम लेबर ऑफिसमध्ये होते. त्या माणसाची आठवण कधीही विसरणार नाही. संपूर्ण रत्नागिरी फिरून, रत्नागिरी तालुका फिरून त्यांनी मला 5 वर्षात जवळजवळ 15 लाख रुपये गोळा करून दिले. त्या सगळ्या प्रवासात एक आठवण गोपटे म्हणून आहे, त्यांची दिव्यांग मुलगा आहे, त्या मुलगा त्यांनी 10,000 रुपयाची पहिली देणगी आम्हाला दिली. त्यानंतर शिरगावचे पटवर दुकानदार आहे, ते म्हातारे होते, त्यांच्याकडे कोणीतरी आम्हाला पाठवतो. आम्ही गेलो, बसलो तिथे, खिडकीवर पिशवी टाकलेली होती. ती म्हणून खिडकीवरची आहे ती काढून घेऊन घ्या आणि काय आहे बघा. होता का चिल्लरपासून सगळी रक्कम होती 12,500 रुपये. त्यांची उधारी ठकवली होती लोकांनी, पण कालांतराने ती गेली. ते त्यांनी पैसे व्यवहारात ठेवले नाही. ते पैसे म्हणजे तुमच्या संस्थेला दान केले. अशी माणसं भेटली. पण तसं ते प्रसिद्ध आंबा व्यापारी भेटले. आम्हाला कोणतरी सांगितलं हा मदत करेल म्हणून. आम्ही उत्साहाने गेलो. कोणी पाठवलं तुम्हाला? आम्ही असे पैसे वाटत बसलो लोकांना, तर आमच्या पोरांसाठी कमवायचे कोणासाठी? सारखे व्हायचे, काय मिळणार नाही तुम्हाला. ठीक आहे म्हटलं बाबा, नमस्कार करून आम्ही आलो परत. मग मालपूरचे सेवानिवृत्त शिक्षक होते रानडे गेले, त्यांची नर्सरी होती. हे लेबर ऑफिसर असल्यामुळे संपूर्ण तालुका फिसायचे. ते दरवर्षी मला 5,000 रुपये द्यायचे. आपण पेन्शन बदले, आम्हाला पेन्शनची गरज नाही आहे, आमचं व्यवस्थित चाललेलं आहे. अशी काही माणसाची आठवण आम्हाला विसरता येत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीला पहिले 6 महिने मी घरून डबा आणायचा आणि 3 मुलं होते माझ्याकडे. सय्यद म्हणून गाडी हमाली करायचा. त्याचं कुटुंब तो म्हणून मला जागा हवी थोडीशी. म्हटलं तू ह्या वास्तूमध्ये पुढे पकवली आणि आमच्या मुलांचं त्या देखरेख करायची आणि चहा सकाळी करून द्यायचा. मी डबा आणून ठेवतो. मग कैलासवासी अरुणबाई विषयी माझ्याबरोबर 6 महिने ते दिवस रात्र या लोकांना लक्ष ठेवायचे. आणि असं करता करता फातिमा पाटणकर आविष्कारमध्ये काम करते, ती माझ्याबरोबर 6 महिन्याने जॉईन झाली. पालकर म्हणून एक माणूस होता, तो माझ्याबरोबर जॉईन झाला आणि कामावर वाढत गेला. पहिली 2 वर्ष सर्वसामान्य माणूस दुःख सुद्धा बघत नव्हता. जे मनोहर कदम सोडले ना, तर माझ्याकडे आवक करून देणारी माणसं कोणीच भेटली नाही. आविष्कार असताना आज दुसरं वेगळं काय करतोय म्हटलं. मी काय करतो ते आमच्याकडे आहे, पडतोय वेगळं करतोय. 24 तास सांभाळण्याचं काम करतोय. 24 आषाढीची 5-6 तास शाळा आहे. त्यामुळे शाळा आणि वसतिगृहामध्ये फरक आहे. यांची मुलं घ्यायची ताब्यात म्हणजे आपण पालकत्व घेतलं. सुरुवातीला
18 वर्षापूर्वी 1500 रुपये देत होते पालक. त्या 1500 रुपयात म्हणजे हळूहळू वाढ होत करणं आता 6000 रुपये आम्ही घेतो, 6,500 रुपये. पण महाराष्ट्रात बघितलं ना तर टोटल महाराष्ट्रामधले जी वसतिगृह आहे ते 2-3 लाख रुपये देणगी आणि 12,000 रुपयापासून खर्च चालवतात. मला हे पटत नाही, कारण परमेश्वराने दिलेली मुलं आहेत. आपल्या कोकणातली एवढी परिस्थिती नाही आहे खर्च करू शकते. 1-2 पालक आहेत ते खर्च करू शकते, पण सर्वसामान्य माणूस गरीबाला पण मुलगा आहे असं मती म्हणत आहे, श्रीमंताकडे पण असे मतमंद मुलं आहेत. मग गरिबाने काय करावं? रस्त्यावर सोडून द्यावं का? आता तेही शक्य नाही. आधार कार्ड मिळलं की अंगठा लावलं की समोर मला मागितलं चला, त्यामुळे सोडून जाऊ शकत नाही. अशी माणसं माझ्याकडे 4-5 उदाहरणं आहेत. राजेश पटवर्धन बघले की गोडबोले म्हणून त्यांच्या एक नातेवाईकाने केळकडे पत्रव्यवहार करून पंतप्रधानांकडून समाज कल्याण करून माझ्याकडे मुलगा आणलेला आहे. सुरुवातीपासूनच आहे. तिथपासून ब्राह्मण संघ 25,000 रुपये मेंटेनन्स करतो वर्षाला, त्याचा देतो, बाकी नगरते. अशी 4-5 मुलं आहेत पेन्शन घेऊन काम करणार. ह्या मुलांना काम करताना काय कर्ज म्हटलं आता करते. कर्मचारी आमच्याकडे आहेत पण मानधनावर काम करतात, तर त्यांना वेतन असं देऊ शकत नाही. मग पुढे नीता जडेसरांचे सूनबाई, हे स्पेशल एज्युकेशन घेतलेलं आहे. त्यांनी एम.ए. क्वालिफाईड आहे, त्याच्यामध्ये डिरेक्टर म्हणून काम करतात आणि बाकी त्यांच्याबरोबर आहे ते सहकारी 8 महिला आहेत. महिला डिवोटेड आहेत, वाचलेले असते त्यांच्याकडे, त्यात व्यवस्थित काम करतात. पण पुरुष मिळायला तयार नाही. 2 अपंग पुरुष आहेत आणि एक 78 वर्षाचे आजोबा म्हातारे, ते माझ्याबरोबर काम करतात. बाकी कोणीही काम करायला किती जाहिरात करा पण पुरुष काम करायला तयार नाही. प्रचंड पैसे मागतात. पैसे मागून सुद्धा हे काम करणार नाही, ते काम करणार नाही. म्हणजे तू काय काम करणार? परमेश्वरात माहिती. या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना अलीकडच्या काळात 10 वर्षात समाजाने अतिशय प्रतिसाद चांगला दिलेला आहे. काही कमी पडलेलं नाही. 2 लाख रुपये आम्हाला खर्च येतो. 1,20,000 रुपये पालकांकडून घेतो वेगवेगळ्या दराप्रमाणे. 10,000 किलोमीटर कंपनी म्हणते दर महिन्याला. तुषार देवळेकरचे 10,000 रुपये देतात दर महिन्याला. आणि मग असा विचार करून कसं करायचा खर्च. आपण सारे मिळून सांभाळूया आणि समाजाला हात मारूया. आसामीचा योजना माझ्या डोक्यात घुसली आणि त्यामुळे दर महिन्याला 100 रुपयाचं फॉर्म मी त्या लोकांकडून केलं. आता तर फारच स्वस्त झालं आहे. डिजिटल पेमेंट करत असल्यामुळे चटकन पेमेंट होतं. असे म्हणजे 350 मेंबर्स आहेत. 35,000 रुपये त्यांच्याकडून मिळतात आणि बोललेले सगळे पैसे आणि धान्य मिळण्यात काय ते जमा करतो. आपल्याला नाही आहे असं मोतीमंद ज्यांच्याकडे आहे त्यांचं दुःख कमी करण्यासाठी समाज देतो. इथे अटकर साहेब आहेत, त्यांचे नेहमीच दरवर्षी आम्हाला काय ना काय स्वरूपात देत असतात ते. संजय वैशंपाल आहे, त्याचा ग्रुप फार मोठा आहे. हा आसामीच्या योजनेमध्ये त्यांचा सहभाग सगळ्यात मोठा आहे. आसामीचा योजना ही कानिटकर मॅडम त्या आविष्कारमध्ये संस्थेमध्ये काम करत होतं, त्या पहिले आहे. सुधीर साळवी, नंतर राजाभाऊ लिमिये, आपला राजाभाऊ निमकर आणि मनोज सरदेसाई, या सगळ्या माणसांनी ह्यांची अडचण लक्षात घेऊन 5-10 मेंबर, 30 मेंबर, 25 मेंबर असे करून दर महिन्याला एक पैसे आपण देतात आम्हाला. तर आम्ही त्याचा व्यवहार व्यवस्थित ठेवलेला आहे. कुठलाही पैशाचा अपहास करत नाही. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला हे दिवसेंदिवस वाढत चालली आहे संख्या देखील. हे सगळं करत असताना परत एक गोष्ट लक्षात आली की आपण हे काम करतोय, शासन काय धिम्मा आहे, शासन काही 1 पैसा देत नाही. आणि आम्ही हे सगळं आता 28 मुलं आहेत
वाढती संख्या 15 वेटिंग लिस्टवर आहे. भविष्यात बांधकाम करायचं आहे, त्यासाठी मोठा फंड लागणार आहे. करत असताना सगळं खात्री आहे मला की काहीतरी होईल म्हणून. पण हे इंडस्ट्रियल एरियाची जागा असल्यामुळे काही लिमिटेशन पडतात तिथे, ते आम्ही कट करू शकत नाही. कमर्शियल प्लॉट असला तर चालू शकतो, पण औद्योगिक प्लॉट त्याला चालू शकत नाही. त्या सगळ्या वाटचालीमध्ये माझे घरातून 8 ते 10 तास होतात. माझी पत्नी त्या सहकार्य मला मिळाल्यामुळे मी घरी लक्षात थांब देत नाही. मुलाला घेतो, निघतो, शाळेत जातो, शाळेतून परत येतो आणि आविष्कार आषाढीमध्ये असतो. संध्याकाळी 6:30 वाजता घरी असतो, 6:30ला घरी येतो. 7 नंतर मी कुठेही बाहेर पडत नाही. ही सगळी स्वामीची कृपा आहे. त्याने आम्हाला मार्ग दाखवलाय. मूळ गेलं मी भाग्यवान समजतो की त्याचे व्यवस्थित निकाल होऊ शकलो आणि बाकीच्या बरोबर बाकी 28 मुलं मी सांभाळू शकतो. मी मोठे पण सांगत नाही, पण वैद्यकीय माझ्याबरोबर दिलेले जे कर्मचारी आहेत ते परमेश्वराने पाठवलेले कर्मचारी आहेत. तर त्यांचं सुखदुःख मला सगळं बघावं लागतं. आणि हे करत असताना ते सगळं न रागवता त्या मुलांना सांभाळतात. सांगली, सातारा, गोवा आणि मुंबई ह्या पट्ट्याचे मुलं आहेत आमच्याकडे. स्थानिक असा एक मुलगा आहे फक्त, बाकी सगळी मुलं बाहेरची आहेत. 12 मुली आहेत आणि 16 मुलगे आहेत. आता यांना काय लागतं? घरात आपल्याला दैनंदिन व्यवहाराला ज्या वस्तू लागतात त्या सगळ्याच वस्तू हव्या असतात. मग त्या वस्तू सगळ्या वस्तू त्या होळ्या हव्या. मेंटेनन्स आहे, बिजलीचा मेंटेनन्स आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, लाईट आहे, फोन आहे, गाडी आहे, पाणी बिल आहे, सगळं आहे. त्याच्यात काटकसर करून चालत नाही, कारण काटकसर त्या मुलाला समजत नाही. त्यामुळे त्याचं काटकसर करणं हे कर्मचारी व्यवस्थित लक्ष ठेवतो आणि त्यामुळे हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. या सगळ्या व्यवहाराला पुन्हा एकदा सांगतो की परमेश्वराने मला उत्तम साथ दिलेली आहे. माझ्या मित्र परिवाराने मला उत्तम साथ दिलेली आहे. त्यामुळे बळ दिलोय. त्यामुळे मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर ही सगळी मंडळी आहे. आणि त्यामुळे मी एक खंबीरपणे हे आव्हान कोकणासाठी स्वीकारलेलं आहे. 20,000 रुपये डिपॉझिट, केवळ 20,000 रुपये डिपॉझिट नॉमिनल असावं म्हणून डिपॉझिट 20,000 रुपये. बाकीच्या संस्थेने 2 ते 3 लाख रुपये डिपॉझिट डेंडिकेटर डिपॉझिट असं शब्द वापरत जातो त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टीला आता काय करावं हा प्रश्न माझ्याकडे शिल्लक राहिलेला नाहीये. मी फक्त नॉमिनल उभा असतो, बाकी सगळं काम समाज करतो आणि समाजामार्फत समाजातून कायमच्या रोटी आम्ही राहणार आहोत. आणि हे एवढे मी शब्द वापरतो आणि माझे शब्द ते जागेचं 5 लाखावरती तुम्ही सोडला जागा तुम्हाला एक सर ग्रंथाने जागा 5 लाख रुपये द्यायची कबूल केली होती. तर ते ठेवलं माझ्याकडे. मी नाव घेऊ शकत नाही कारण प्रॉब्लेम येतो असा की विद्यमान विद्वान म्हणून सांगितलं त्याची मिसेस आणि दोघांनी माणसांनी आम्हाला 5 लाख रुपये व्यवहार दिवसेंदिवस पुढे 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 ढकलत चालले. आम्ही 60 करायला 100 रुपयाचा बॉन्ड पेपर आणला तर तसाच ठेवला त्यांनी. नावावर त्यांच्या असल्यामुळे आम्ही काही करू शकत नव्हतो. आता लागवड केलेली झाडं बिडं आहेत ती आमची आहे. त्यामुळे सगळ्यात अडचण काय करणार आता केसमध्ये? कोर्टात जायची भाषा केली, केव्हाची माणूस पाठवला. हे सगळं करत असताना आम्ही हल्लो नाही. आणि म्हटलं तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला 20 लाख रुपये हवी जातात, एवढी वर्ष झाली. म्हटलं तुम्ही बॉन्ड पेपरवर सही करायला आम्ही आणलो होता, काटेकर करूया म्हणून. तेव्हा त्यांनी म्हणून सांगितलं ते काय सांगायचं नाही आम्हाला. आता तुम्ही एवढी वर्ष झाली म्हणजे आम्ही कोर्टात जातो. कोर्टाची भाषा मला परवडणारी नव्हती. मनोहर कदमांनी जे पैसे जमा केले होते
ते सगळ्यांनी त्यांच्या मोडक्यावर होते. एकच शब्द माझ्याकडे आहे, मोडका एकच शब्द माझ्याकडे आहे, त्याच्यासाठी छोटी दुसरी शब्द नाही. आणि पुढे करोना आला, त्यामुळे आमचं सगळं संपलं. करोनाच्या काळात आम्ही काही करू शकलो नाही, 2 वर्ष तेच केली. महत्त्वाचा विषय म्हणजे करोना जेव्हा सुरू झाला तेव्हा मी पालकांना सांगितलं की तुमची मुलं घेऊन जा. तर एकही पालक तयार झाले नाही. म्हणाले तुमच्याकडे सुरक्षित राहील, पण आमच्याकडे सुरक्षित राहू शकणार नाही, काय होईल तुमच्याकडे. आमचे 6 माणसं, 6 माणसातले 4 माणूस डे अँड नाईट चौथ्यामध्ये राहत होते, 2 माणसं बाहेरून येऊन जाऊन करत होती, बसेस बंद होत्या, आंघोळ करून सुचेर होऊन त्या मुलामध्ये जात होत्या. सगळी वाफ देणे पाडायची आणि औषध पाणी असं करून आम्ही कुलूप लावून ठेवलं होतं गेटला. 6 महिने गेटला कुलूप लावून ठेवलं, कुठं आतमध्ये कोणालाही प्रवेश नाही. आमचं इन्कम बंद झालं आणि आम्ही सेटरेटेड. ती 6 माणसाची मेहरबानी, त्या मुलाला सांभाळलं ते सोपं नव्हतं. बाजूची माया संस्था आहे, त्यांना 2 वेळ फटका बसलाय करोनाचा, पण आमच्याकडे एकदाही करोनाचा फटका बसला नाही. ही सगळी ईश्वरी कृपा आहे आणि त्या कर्मचाऱ्यांची मेहनत आहे. त्या कर्मचाऱ्यांच्यामुळे आम्हाला जे दिवस घेतले. काही पालकांचं सांगितलं तुम्ही छान बाबा काम केलं, कसं काम केलं काही मला पण ते तुम्ही व्यवस्थित ठेवलेले आहे. आता हे बोलायला तेवढं ठीक आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणून ज्या माणसाने केलं त्यांचा आभार मानले पाहिजे कुठे खरं करू. आणि ह्या माणसाने का विचार केला नाही, कारण करोनाची साथ एवढी तीव्र होती की त्या माणसाला संसर्ग लागेल आणि त्यामुळे एका माणसाला लागलं की आपले सगळे गुन्हे क्वारंटाईन करणं शक्य नव्हतं, हॉस्पिटल ॲडमिट करून ठेवणं शक्य नव्हतं, कारण त्यांच्याबरोबर राहणार कोण हा प्रश्न होता. त्यामुळे ही एक परमेश्वराने केलेलं खरोखर मेहरबानीचं काम आहे. होतं की ह्यांना कुठलाही बाधा होऊ दिली नाही, एकही होतं नाही. 2 दिवसाचा आजार पण काढतो. आज ॲडमिट करायचं झालं तर तुम्ही माणसं पाठवा, आम्ही ॲडमिट करतो. पालक काय म्हणतात, पालक म्हणजे तो जे पालक त्याचं मूल आहे ते बाजूलाच राहतात, ते वयस्कर झालेले असतात, भावंड असतात. हे तुम्ही काय कराल की तुमच्याकडे आमच्याकडे आतापर्यंत 8 लोक गेलेले आहेत, पण कसे ग्लुकोजचं पाणी काढून जगवा त्यांना आणि संपलं ते आम्हाला काढून मागे. अशा परिस्थितीत आम्ही 8 जणांना संस्कार कार्य केले, त्याच्यावर काम केलेलं आहे. त्याच्याबरोबर हे सगळे दिवस आठवले की काटा उभा राहता. पण एक सगळ्यात परमेश्वराने एक दिलेली आहे, मला देणगी दिली आहे. मी 8:30 वाजता अंतरुणात पडलो ना पायाशी फोन असतो. कशासाठी फोन ठेवलेला असतो, काही इमर्जन्सी निर्माण होईल. आमच्याकडे डेड बॉडी फ्रेझर आहे, तर ते रात्री कधीही फोन करतात आणि डेड बॉडी फ्रेझरला आमच्या तिथल्या माणसांना उचवावं लागतं आणि त्यांना द्यावं लागतं, किंवा कोणा आजारी झाला तरी द्यावं लागतं. या सगळ्या गोष्टीला जबाबदारी घ्यायला माणूस मी असेल तर मी करणार. मी 1952 सालचे माझं जन्म, आता 72 रनिंग आहे आणि किती परमेश्वर आयुष्य देत घालता येत नाही. पण शेवटपर्यंत मी ह्या संस्थेसाठी काम करत राहणार हे माझं निश्चित. मुलं काय काय करतात हा लक्षात राहील. सुरुवातीला 2-3 वर्ष मुलं जेवली की थोडी विश्रांती घ्यायची, मग कर्मचारी सुट्टी काढायचा. हे म्हटलं का बरोबर दिसत नाही. कर्मचारी झोपला की आम्ही झोपलो. मग वर्तमानपत्राची तिची आवाज कागद गोळा करायचे. पहिल्या सुरुवातीला जोरात आहे. आमचे सरकार अतिशय मोठे काम करतात आणि सगळे फुकट वर्तमानपत्राची रद्दी देतात. आता कमी पडते रद्दी, त्यामुळे विकत घ्यावी लागते थोडीशी.
आणि ह्या रंगीतून पेपरच्या घड्या व्यवस्थित खणण्यात काम करतात आणि चिपटून ते आम्ही सगळ्या मेडिकल स्टोअरला विकतो. त्याचबरोबर यांचं झोपड्याचं बंद झालं, प्रोडक्शन सुरुवात झाली ना. मग आता वेळामध्ये काम करतो, मग म्हटलं तुम्हाला त्याची इन्सेंटिव्ह देणार. दिवाळीला एक पगार ताजे ते उत्पन्नाचं निगडीत राहून त्यांना तेवढा मिळालेला फायदा होतो. त्यामुळे ते बरं करत म्हणाले ते आमच्या होतं. फुलं बनवतो, किरसुण्या बनवतो, पण त्या सिलिनेबल रंगवण्याचं काम करतो. या कामात सगळ्या माणसं 11 ते 4 पर्यंत शाळा असते. 10 मुलं शाळेत जातात, त्याच्यातली 5 मुलं नॉर्मल आहेत, 5 मुलं कायची म्हणून शाळेत जातात, बाकीचे वसतिगृहातच असतात. ती मुलं सुट्टीच्या दिवशी मन लावून काम करतात. त्यांना कामात वेगळं ठेवलं ना तर ती मुलं काही दंगामस्ती करत नाही. औषधं चालू असतात त्याची, पण ह्या सगळ्या गोष्टीला त्याच्यावर काम करणारं सुपरविजन असं माणूस असावं लागतं. आणि हा मोठ्या प्रमाणात आता तर आम्ही येताना आम्हाला कोण आला तिच्या पोचवायचे तिच्या पोचवतो. माझ्याकडे मॅन पॉवर नाही आहे, त्यामुळे हे सगळं काम मलाच करावं लागतं. कागद आणणे, काही आणून पोचवता, काही पिशव्या पोचवणे, मला झेपतं तोपर्यंत आपण करत राहणार. कालांतराने वेळ आहे पुढे माणसाला मिळत जाणार, जोडत जाणार, मिळत जाणार. आपण नैराश्य पत्करणार नाहीये. होईल हे आशा जरूर ठरता आहे, मग सगळं व्यवस्थित होतं. आणखी काय आठवत? माणूस म्हटला की त्याला दाढी केस आले, केस कापण्याचं काम वाटून खंडण्यात वेळी केस कर्तन करणारे संततेनावाले मंडळी आहेत ना, ते मोफत करतात. दर 2-2.5 महिन्याच्या नंतर फोन केला 8 दिवस पहिला की ते येणार, सगळ्यांचं क्षेत्र व्यवस्थित काम करणार. एक मुलगा आमच्याकडे आहे, तो दाढी करण्याचं काम करतो. कारण ते सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं. 2दा PTची इंजेक्शन द्यावं लागतं, 2दा दंताचं औषध द्यावं लागतं. घरी गेले त्याला की नाही माहीत नाही आहे, पण आमच्याकडे यायला कर्कट लागलं, पुढे काय झालं तर पायदनपुरी नाही आणि ह्या सगळं सिक्युरिटी व्यवस्थित राहावं. 2 वेळ त्याचं वजन केलं जातं मुलांचं, कारण त्यांचं वजन कमी जास्त होतं. डायबिटीसचं मशीन लावून चेक करून देते. त्याच्यासाठी जे आहे तिला थोडंसं टेक्निकल नेवा हवा आहे. त्यामुळे वर्षातून 2 वेळाला डायबिटीस मशीन आणून ठेवलेलं आहे. सगळ्यांचं ब्लड तपासून बघतो, कारण यांना सांगता येत नाही. यांच्या पोटात काही इंटरनल झालं ना, एकदा झालं की शेवटी संपलं. बाहेर काय लागलं घेतलं तर आपण समजू शकतो, पण इंटरनल काय झालं तर ते सांगू शकत नाही. आणि आम्ही जाऊ डॉक्टरकडे अंदाज सांगणार की यांना हे झालं ते झालं. अशा प्रकारे त्यांना त्याची काळजी घ्यावी लागते. आणि आता पाडवा येतोय, पाडव्याला कित्येक वर्ष 12 डझन आंबे काही पेटलेकर त्याचा जे वैद्यकाच्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. दरवर्षी काही रेट असू दे, आमच्याकडे पाडव्याला 12 डझन आंबे भाई पेटलेकर देतो. ही सगळ्यात डेटली मोठी डेटलीच आहे ती, काही जमा करत नाही. आमचे कर्मचारी जे आहेत महिला कर्मचारी, आमच्याकडे स्वतंत्र असा कोणीही स्वयंपाकी नाही आहे, पण सगळे एक्सपर्ट आहेत जेवण करणारे. त्यांना घरची आठवण होऊ नये म्हणून सगळे प्रकार आमच्या संस्थेत केले जातात. ते डाव म्हणतात, कारण हे का कसं असतं हे घरची आठवण काढली असं दर शिकत सण येतात. सणाला काय मिळतं घरी तर मोदक मिळतात, खवडे मिळतात, पुरणपोळी मिळते, शेवया खाली सिंधुदुर्गा करतात. मुलं आहेत की शेवया नारळाच्या रसात करून काढून देते, ते 2 दिवस केलं जातं तोरणाला. आणि संपूर्ण शाकाहारी जेवण मुलांना दिलं जातं. अंड सुद्धा शिजवलं जात नाही, कारण सगळ्या प्रकारच्या जात
मुलं जाणार तरी ते जाणून टाकली ना की 24 तास त्यांचे पासून खादामाऱ्या करते त्यात 2-3 मुलं फक्त घरी जाणारी असतात. बाकी कोणी घरची आठवण काढतात, येऊन विचारतात आम्हाला कधी जाणार, कधी आम्हाला दाखवतात. मग येणारे जे मग पालक असतात ना ते CC कॅमेऱ्यात आम्हाला दाखवा, आम्हाला प्रत्यक्ष दाखवू नका म्हणाले, आमच्या पाठीमागे लागते. पण आता एवढी सवय झाली त्यांना ना, गेली ना 4-5 दिवस झाले आम्हाला अशा डेपोने जायचं, मला नाही करायचं. एवढं प्रेम आणि आपुलकी कर्मचाऱ्यांनी खरोखर जपलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याचे अटॅचमेंट त्या मुलांबरोबरच ते मुलांचे अटॅचमेंट कर्मचाऱ्यांबरोबरच ते काही लोकांना भरवावं लागतं, CC करावं लागतं. 5 मुलांची टॉयलेटिंग करणं, त्यांना झिपक नाही मिळालं, त्यांना सगळ्यांबरोबर सेवा करावी लागते. आणि हे करताना पुरुष कर्मचाऱ्यांची मला नितांत गरज आहे. परत परत सांगतो, आम्ही यांना आता 8,000 रुपये सर्वसाधारण देतो मानधन. 1 वर्ष झाल्यानंतर 15 दिवस अर्धी रजा, 10 दिवस मेडिकल, 10 दिवस कॅज्युअल रजा, 1 वर्षाला एकदा मेडिकलला लावून डब्यात पडलेले पैसे त्यांच्या मुलांसाठी वया पुस्तकासाठी ते दिले जातात. गणपती दिवाळीचं अनुग्रहानंतर हे अशा प्रकारे दिलं जातं. आणि लिटरली 1 दिवस आठवड्याची सुट्टी करून 365 पैकी 265 दिवस काम असतं, 100 दिवस रजा असते. पण हे प्रत्यक्ष काम करून समजल्यानंतर माणूस खुश असतो. नाहीतर आता हे लोक आली त्यामुळे अडचणी असंख्य असतात लोकांच्या, पण ते आत्ताच ॲडजस्टमेंट करून काही सणाला सुट्टी दिली जात नाही. तुमचं ॲडजस्टमेंट करून घ्या. आदल्या 2 दिवसात ॲडजस्टमेंट होतं, तुम्हाला सुट्टी हवी गणपती की कोणाला हवी, मग तू कधी येणार, तू सकाळी येणार की संध्याकाळी येणार. कारण 365 दिवस मुलं इथे असतात, मुलांची निगा राखावी पाहिजे, हे कर्तव्य आपलं आहे. त्यामुळे 15-26 जानेवारी सुट्टी नाही मिळणार. तुम्ही त्या दिवशी सुट्टी कधी घ्या. हे खरोखर कौतुकास्पद काम आहे. बाकीच्या ठिकाणी कर्मचारी काम करतात, पण असं काम बघणं मुश्किल होतं. हे काम सोपं नाही आहे. सरकारी विविध प्रकारची वसतिगृह आहेत. हो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघतो की निवासी आहे, सगळ्या प्रकारचे आहे. तर याबाबत शासनाचे म्हणजे त्याच्यात हे बसत नाही कशा की काय नेमक्या अडचणी? शासकीय डिमांड होत आहे पण ती कशी व्हायची आता होत पडत चालली. पोलीस सोडून द्यायची माणसं अशी मोठी मुलं गरीब कुटुंबातली, आणि ती पकडून रिमांड होमचा पोलीस देते. आता त्यांची संख्या कमीत कमी होत चाललेली आहे. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की शासनाकडे मांडायचं की ही रिमांड बंद पडत चाललेली आहे मोठी म्हणतात. त्या ठिकाणी स्टाफ आणि अनुदान देताना ते खरोखर जे ते काम करतात ना त्यांची पाहणी करा. कारण त्यांच्याकडे अगदी मुलं तुमची काय 4-5 वर्ग करत येते आणि ते सगळं बंदच करा आणि त्याचे पैसे आपल्याला आमच्याकडे वर्ग करा. पण आता हे जर तर ती भाषा आहे, शासन प्रेशर आणला पाहिजे. प्रेशर आणताना आमची मुलांची ताकद नाही आहे. आमची ताकद आहे पण आमची विखुरलेली ताकद आहे. एकत्र येत नाही आम्ही सगळे. पालक जेव्हा एकत्र मोर्चा काढतील ना तेव्हा खरं आहे. प्रत्येक वेळा आपापल्या कामात येत नाही. एकटा म्हणून काही उपयोगाचं नाही. मुलं रोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आणखी काय काय करतात? दिवसभराचं शेड्यूल काय असतं? 10 मुलं शाळेत जाणारी आहे. बाकीची मुलं असतात ना ती हे पेपरच्या खेळ्या घालण्याने काम करण्यास करतात. 12 वाजता जेवली ना की अंतरणात झोपते. 3 वाजेपर्यंत तीच लागते. नंतर एंटरटेनमेंट करायला 2 तासे आहेत, TV आहे, गाणी लावलेली आहे, ते मनोरंजन सतत काम करत सुद्धा उपयोगाचं नाही आहे. मनोरंजन करताना नाचणे गाणे सगळं काम करत असताना
24 तास टीव्ही आमच्याकडे रात्री 10 वाजता टीव्ही बंद होतो, सकाळी 6 वाजता लावला टीव्ही 12 ते 3 बंद असतो, बाकी 24 तास टीव्ही चालतो. टीव्हीचं कारण थोडंसं मनोरंजन होतं त्याचं. आणि वाढदिवस वगैरे साजरा करायला हे करायला आणि ती मजा असते त्याची. वाढदिवस साजरा करून केक आणि खाऊ मिळतं खायला. त्यामुळे हे काम मी अतिशय चांगल्या प्रकारे प्रसिद्धी झालेली आहे. त्यामुळे मुलांचे वाढदिवस घरी करण्यापेक्षा तिथे जाऊन संस्कृत करूया, दोन वस्तू त्यांना पण मिळतील आणि आनंद आपल्याला मुलाला पण मिळेल आणि मुलाला समजू शकेल की काय परिस्थितीत मुलं राहतात. अशा प्रकारचा सर्वसाधारण कुठल्याही वस्तूला कमी पडलं असं काही झालं नाही कधी. आता नको म्हणायची पाणी येते, बाबा आमच्याकडे नको आता सफिशियंट झालेलं आहे, आम्हाला आता तुमचं नको आहे, लागल्यावर तुम्हाला कळू. त्यांच्या मेडिकल हेल्थसाठी कोणी डॉक्टर एक सगळ्यात व्यवस्थित करतो. मिलिंद शिरगावचे 10 रुपयात 2 दिवसाचं औषध देणार नाही, आमच्याकडून पैसे पण देणार नाही. डॉक्टर प्रतीक घिमण वळला आपटला लागलं थोड्या गाडी घेऊन जायचं त्यांच्याकडे, ते पण पैसे घेणार नाही आपल्याकडे. माणसाने पैसे दिले तर पैसे उलट करून आपल्याकडे देतो. मिलिटरी हेल्थसाठी जे डॉक्टर आहेत डॉक्टर पेवेकर, त्यांना पालकांना सुरुवातीला पावलांची आल्यानंतर पालकांनी त्यांचा सल्ला घ्यावा आणि नंतर आम्ही काय कमी जास्त झाल्यानंतर आम्ही जातो. नटराज पवार 3 नटराज पवार गायनाकोलॉजिस्ट दवा आहे आणि हे हार्ट सेक्रेटरी, ते सुद्धा माझ्याशी गेले 12 वर्ष जोडलेले आहेत. त्या सगळ्या माणसांची सेवा उत्तम प्रकारे आम्हाला मिळते. खरोखर महत्वाचा प्रश्न होतो माझ्याकडे लक्षात विसरलो होतो मी. तर हे सेवा आता एखादा माणूस आमच्याकडे 8 जण गेलेले आहेत, त्याच्यातून 6 सर्टिफिकेट डॉक्टर खेळलं गेलेली आहे. बाकी डॉक्टर मुक्त झालेला आहे, त्याला डेट बॉडी सर्टिफिकेट लागतं. ते सर्टिफिकेट कोणाकडे जायचं नाही, सर्टिफिकेट देणार नाही. हो एकवीला सर्टिफिकेट होता म्हणजे किरपाट करा. मिलिटरी डॉक्टर फोन केला असा जो झाला आहे, माणूस पाठवतो सर्टिफिकेट. आणि त्याच्यात आता मुलं आहेत तुमच्याकडे आणि मुली आहेत. त्याच्यात माझे 2 प्रश्न आहेत. एक तर मुली आहेत म्हटल्यानंतर त्यांचं सांभाळणं किंवा त्यांचा हा एक विषय वेगळा आहे. आता 4 ठिकाणी आमच्याकडे कुलप असतात. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत. गेटला करून मेन गेटला मेन बिल्डिंगला करून मध्ये करून एका बाजूला मुली झोपतात आणि एका बाजूला मुलं झोपतात. 9:30 वाजता कुलूप लावलं की नाही हे खात्री करून मला घ्यावी लागते. निष्काळजीपणाने एखादं राहिलं तर होऊ नको. काय होऊ शकतं, काय होऊ शकतं. मुलं सेपरेट झोपतात, मुली सेपरेट. 5:30-6 वाजता उठतात. एक सोलर पंप बसवलेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खरे म्हणून साहेब होते, त्याने आपल्या वडिलांच्याच मंडळात गेलेला आहे. तर सोलर सिस्टीममध्ये चांगलं पाणी टाकतं आणि पावसाळ्यात फक्त होत असतो. त्यामुळे जो या दुर्गा फायबर होता तो फुकट लागलं देतो. त्यामुळे पावसाळ्यात प्रश्न मिळतो त्याच्यामुळे हे पण सगळं ते व्यवस्थित आहे. मुलं आणि मुली त्यांच्याबरोबर तुमच्या इथे कर्मचारी कायमस्वरूपी रात्री झोपायला पण तिथे हो 2 रात्री कर्मचारी लेडीज असतात, 2 जेंट्स असतात. पण मुलं कधी आक्रमक झाली किंवा असे कधी प्रसंग गोळ्या येत असतील असतील? तर गोळी तुटली ना, अच्छा त्यांच्या गोळ्याचा औषधाचा प्रभाव त्यांच्यावर कायम चालू असतो. त्यामुळे एका देणारे एक्सपर्ट असतात माणसं, त्यांचं टाइम टेबल ठरलेलं आहे, वही ठेवलेली आहे आणि डबे प्रत्येक ठेवलेले आहेत. एका एका मुलाला निवडून एक गोळी रोज द्यावी लागते. सकाळी दुपारी रात्री वेगवेगळ्या गोळ्या असतात आणि गोळ्या संपल्या की ह्याचा प्रॉब्लेम सुरू होतो. मोठं कोणाचं चुकवलं कोणी खातं की नाही बघायला पाहिजे. म्हणजे तिथं समोर बसवतो, एक गोळी घे खा, नाहीतर गोळी असं नाही झालं. एवढं केअर कोणी बघितलं जातं. ही सगळी कर्मचारी आणि
वेगळाच आहे. खरं म्हणजे शाळेत आतापर्यंत गेलेले माणूस आता पण एक्सपर्ट म्हणून बाहेर पडलाय आता झालेलं नाही. त्याच्यात 2-3 प्रकार आहेत, गतिमंद, मतिमंद आणि डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम आणि गतिमंद थोडीशी हुशार असतात. तसली मुलं आमच्याकडे एक आहेत, बाकी मुलं नाही आहेत. त्याला 1-2 माणसं एक्सपर्ट सोडावं लागतं, जाताना सोडतात, कारण रस्ता क्रॉस करताना जे पद्धती संध्याकाळी राहतात, त्याच्यात आमचे 2 तास लागतात. आता मे महिन्यात जूनपासून आम्ही ही स्पर्धा बंद करणार आहोत, कारण मुलांनी पालकांनी आपापल्या जबाबदारीवर गाडी ठेवायचं वाटेल ठेवावं, बंद ठेवा. तुम्ही आम्ही तयारी करून ठेवू, तुमच्या मुलं तुम्ही घेऊन जाईल, आम्ही नाही करू शकणार. कारण त्याच्यात आता माणसं मिळत नसल्यामुळे 2 तास आमचे जातात ना खूप. इकडच्या माणसाने एका ते पुरुष समजून होतील आणि त्याने सीटू केली, तो येईपर्यंत तसं करतो. माणसाच्या दृष्टीची गोष्ट वेगळी होती. पैसे देऊ शकतात तर पैसे तुम्ही त्यांच्यासाठी खर्च करा, पण त्याला सांगितलं जो आम्ही जॉब देतो ना त्याचे पैसे टिपून लागले सरकारी बँकेमध्ये जमा केले जातात दर महिन्यात. मुलं बनवतात किंवा पिशव्या बनवतात, त्याचे इन्सेंटिव्ह 7-8 मुलांची करणारी मुलं आहेत ना ते त्याच्याकडे जातात. मग ते शाळेत करणारी मुलं ती करणारी आहेत, ते म्हटलं त्यांचं प्रोडक्शन करणार आणि ते त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणार. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मुलं उद्या पैसे तुमचे कमी होतील. मुलं आपला कमावं लागला आहे, फुकट नाही कमवत, त्याला काम देतो, ते कामाचे पैसे ते जमा होतात ना पैसे काही. एक काही माझी असते, एक आमचा त्याचा. आई वडिलांना सुद्धा काढता येत नाही. असे आमचे टिपून नगरी सरकारीमध्ये गेले 15 वर्ष चालू आहे. तर तुम्ही म्हणता जून पासून की मुलांना काय शाळेमध्ये पाठवण्याचा काय याचे विचार नाही आहे तुमचा, पण मग आता या ही जी मतिमंद मुलं आहेत यांच्या जीवनामध्ये या शाळेचं महत्व किती ठेवावं पालकांनी, याबद्दल पालकांनी ठेवावं हे आम्ही सांगतो त्यांना. आता याबद्दल तुमचं आता तुम्ही स्वतः पालक आहात, हो हो, मग या शाळेचं महत्व किती ठेवावं हा प्रश्न निर्माण होत नाही का? शासनाकडे डाऊन सिंड्रोमची शाळा सेपरेट आहे, गतिमंदाचे सेपरेट आहे आणि मतिमंदाचे सेपरेट आहे. आता आमचं प्रकरण आता बोलता बोलता जाऊन हे प्रकरण पुण्यात आमचं अडकतं मान्यतेसाठी. ते का अडकतं सगळ्यांना माहिती आहे, पण वर्ष झालं तरी आमच्याकडे मंजुरी मिळत नाही. माझं प्रकरण आमच्या आषाढीचं प्रकरण मिळाल्यानंतर आम्ही माहिती त्या लेखनात त्यांना विचारणार संपूर्ण महाराष्ट्रात किती शाळा आहेत, डाऊन सिंड्रोमच्या किती, गतिमंदाचे किती, मतिमंदाचे किती. मग मतिमंद गतिमंदाच्या राहून दे ना, मग कोविड भरती म्हणून द्यायचं. माझा मुलगा आता 32 वर्षाचा आहे, काही येत नाही त्याला, पण त्याला हेतू पुरस्कार मी शाळेत ठेवलेला आहे. कारण शाळेत काही गोष्टी चुकीच्या असतात, त्याला त्या विचारायला पालक असावं लागतं दर मिळेल. मग असं का झालं? आविष्कारसारखी मोठी संस्था आहे, 50 लाख रुपये खर्च करून रमेश आणि 50 लाख रुपये दिले तर वरचा मधला हॉटेल टॅप बांधलेला, रॅम्प सुद्धा नाही. एखादा मुलगा जर पडला तर अशी व्यवस्था पण तुम्ही करत नाही. त्यामुळे हे रस्ते नाही, शाळा टॅप पाहिला. आत्ता त्यांनी प्रस्ताव मंजूर केला, आम्ही वसतिगृह करणार. करा म्हटलं वसतिगृह. आता येणार आहे की अॅन्युअल जनरल मीटिंग आहे, त्याच्यात 4-5 पालक सदस्य आहेत, मी त्याच्यात सदस्य येईल. माझं वाढ होता फक्त असताना त्यांनी आषाढीमध्ये का पाठवलं हवा असा आमच्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासूपणामुळे ते माझ्या हातात लागला. मी त्या सगळ्याला गेलो नाही, त्याने तेव्हा फाईट केली. मी 2 वेळ निवडणूक लढलो, 65-66 मतं पडली मला. शेवटचा मेंबर मी निवडून आलो नाही. म्हणजे तुम्हाला हेच पुरस्कार पालकांना घ्यायचंच नाहीये कार्यकारिणीमध्ये, असा हेतू आहे तुमचा. तर पण आता एकूण मुलांची संख्या बघितली तर अशा प्रकारच्या संस्थेची गरज पण आहे ना. 100%. आता कसं माहिती आहे, थोडंसं पालकांना कसं माहिती आहे, पालक 2-250 रुपये दर महिन्याला खर्च करतात आणि तिथे पाठवतात. आमच्याकडे तो खर्च 2-250 रुपयाला होणार नाही आहे. आमच्याकडे जर सकाळी 10 वाजता आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सोडतो, जास्त कशी खर्च करावे लागते. तर आमच्याकडे
तर अनुदान कुठे मिळत नाही, शाळेत अनुदान मिळतं. त्यामुळे आपलीकडची घरातली जी अडचण आहे ना ती पासातच आपण काय विश्रांती घ्यावी. त्यामुळे काय करत नाही तो शाळेत. आता ज्या पालकांना झेपत नाही ती पालक आपल्याकडे पुढं ठेवतात, त्यांचं सगळं आम्ही करतो. साधारण परिसरात आपल्या मुलांची आपल्या परिसरात 270 मुलं अविष्कार शाळेमध्ये आहेत. संपूर्ण तालुक्यात एक सर्वे केला होता 10 वर्षापूर्वी, त्या 750 मुलं सापडली होती. काही मुलं घरीच असतात, घरीच असतात आणि असंच असतं. म्हणजे काही बोलायचं म्हणजे बाजून ठेवावं लागतं त्यांना मुलाला. आपलं मूल दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तर काय होईल त्यांचं हे म्हणून स्वतः गेली राहतो, खर्च द्यावा लागतो. असे खर्च आपल्याकडे आमच्याकडे जर मूल आलं गरीब आहे, तुम्ही दोन्ही काम करणार. केरळमध्ये हे उदाहरण बघितलं, 6 महिने आई किंवा 6 महिने वडील त्या संस्थेमध्ये काम करायला लागतात, मुलगा फुकट सांभाळला जातो. अशी आम्ही सुरुवात केली होती. 2-3 मुलं होती आमच्याकडे, नंतर ती मुलं इथून गेली आणि आई सोडून गेली. म्हणजे त्यावेळेस प्रसंग असा निर्माण होतो की मुलं मतिमंद असलं ना की बाप फोडतो, आईला फोडता गोळा सांभाळा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. 50-60 वर्षापूर्वी दाया काम करायचे तेव्हा असं नगण्य संख्या येते होती. आता मोठे हॉस्पिटल आहे, प्रसूतीगृह हॉस्पिटलमध्ये काम करते. गेली सगळ्यात काम करणाऱ्या 70% काम करणाऱ्या वेळ, त्यामुळे श्रम त्यांचे नाही केले. त्यामुळे त्यांची डिलिव्हरी नर्सिंग वगैरे करतात असा माझा आरोप आहे. वस्तुस्थिती तशीच आहे. त्यामुळे डे बाय डे त्यांची संख्या वाढत नाही. काय झालं पालकांनी बघावं, नशीब तुमच्या नशिबाला होतं तसं झालं. हॅलो. आज आपल्याला मान्यवर म्हणून श्री दिलीप वेडकर साहेब लाभले आणि त्यांचा प्रवास आणि ज्याचे ते संस्थापक आहेत तशी आशादीप संस्था, त्या संस्थेचाही प्रवास आपल्याला त्यांच्याकडनं कळला की जगामध्ये असं वेगवेगळे खूप काही लोक कामं करत असतात आणि अशा प्रकारचं काम आपल्याला त्यातून कळलं की बाबा हे कसं चालतं आणि तिथले काय त्यांचं इमोशन आहे. आणि एक त्यातलं माझ्या लक्षात आलं की त्यांचा मुलगा अशा झाल्यामुळे त्यांनी सांगितलं की भारतभर फिरलो, महाराष्ट्रात फिरलो, इथे काय अशा मुलांचं काय अवस्था आहे, तर त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे आणि आपण काय करू शकतो या जाणीवेतून त्यांनी ते वाहून घेतलंय या सगळं. आणि त्यांच्यामुळे नुसतं त्यांचाच मुलगा नाही तर बाकीचे म्हणाले 28 मुलं. आज आपल्याला माहिती आहे की घरातली 2 मुलं सांभाळताना, आपली नॉर्मल असलेली मुलं सांभाळताना काय आपली अवस्था असते. तर आपण हे फक्त इमॅजिन करू शकतो आणि नुसतं इमॅजिन करणं एवढंच आपल्या हातात आहे. पण जी आपल्याला शक्य आहे मदत ती आपण तर अशा ठिकाणी करू शकतो नक्की. आणि त्या मुलांना एक वेगळं वळण लावून त्यांच्याकडनं कागदी पिशव्या, फुलं अशा प्रकारचंही काम तिथे करून घेतलं जातं आणि मुलांना एक म्हणजे घरचं आयुष्यात म्हणायला हरकत नाही. त्यांच्या कर्मचाऱ्यांची जीवन देतात तिथे. तर आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करतोय. मी राजन पटवर्धन यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. 2 मिनिटं मी घेतो. नमस्कार. 1982 सालात रेडकर यांचा आमचा परिचय झाला. मी 82 ते 85 रोपटे कॉलेजला आर्ट्सला रेग्युलर स्टुडंट आणि रेडकर एक्सटर्नल स्टुडंट. आणि आज मी ते जो होतं त्यांच्यावर प्रेमापोटी तिथे आलो. संस्थेमध्ये आमचं पण योगदान आमच्या परीने यथाशक्ती असतं. आणि मी आज जो कोण आहे ते स्टोअर कीपर असल्यामुळे मी
85 ते 95 नोकरी केली खाजगी, पण काय त्याच्यात फार चरितार्थ नव्हता. 95 सालात त्यांनी स्टोअर कीपर या नात्याने सप्लायर म्हणून मला संधी दिली आणि तोच आज माझा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे आज जो कोण आहे त्यामध्ये रेडकरांचा माझा मोठा आहे. त्यांच्या मुलाचा मी त्यांचा जो प्रथमेश म्हणून मुलगा आहे त्याला पण जन्मापासून मी ओळखतो, पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो व्हायोलंट म्हणताय ना, म्हणजे ऍग्रेसिव्ह आहे. पण मी आज नेहमी संस्थेत जातो तेव्हा घरी तो एवढा ऍग्रेसिव्ह असतो, पण संस्थेत गेलं तर हा प्रथमेश तोच का असं सांगायला लागतं, असा नेहमीचा माझा अनुभव आहे. तेव्हा आज रेडकर आज तुम्हाला ते आविष्काराबद्दल म्हणाले, आविष्कार ही अनुदानित संस्था आहे आणि आविष्कार ही डे केअर सेंटर. आपण शाळेत मुलं सोडतो 10 ते 5 आणि ह्यांचे निवासी वसतिगृह डे असं त्याचं स्वरूप आहे. आतापर्यंत 5-7 वेळ आम्ही पण त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्या फ्युनरलमध्ये सहभागी झालो होतो. तेव्हा आज रेडकर साहेब जे काम करतात, मग त्यांनी एका उल्लेख केला की आपली संस्था चिचखरीमध्ये गोडबोले नावाचा गृह असतं. म्हणजे आज त्यांची अशी परिस्थिती, वडिलांनी उशिरा लग्न केलं नाही, उतार वयात त्यांनी मुलगा झाला, मतिमंद झाला. आज ती कर्नाटकातली तिची आई आता ती आलेली आहे, पण गेल्या 4 दिवसात ती बाई त्यांनी दोन्ही नाण्याला 2 बाजू असतात, वात्सल्य पण असतं आणि वात्सल्य नसल्याचा परिणाम पण मी बघतो. ती 4 दिवस तिथे चिचकरीत येऊन बाई राहिलेली आहे कर्नाटकात, पण आपला मुलगा मतिमंद तिथे संस्थेत आहे. त्या बाईला यांनी ऑफर दिलेली होती, तू एक आपल्या मुलाचं जसं घरी करतेस तसंच इतर 4 मुलांचं कर, आम्ही तुझा सांभाळ करतो. पण ती बाई तिथे राहायला तयार नाही. त्यामुळे त्याचं पालकत्व आम्ही गेले 10 वर्ष आपण संस्थेच्या माध्यमातून घेतलेलं आहे. रेडकर साहेबांनी आता ते मनुष्य पेरलेलं आहे मुलांच्या वस्तिकाच्या माध्यमातून, तेव्हा त्यांना दंड निरोगी समृद्ध आयुष्य लाभावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करा. पण आता त्यांनी जे मगाशी सांगितलं मी मतिमंद मुलांची खरंच आपल्याला जो अवेअरनेस नाहीये त्या बाबतीत, आपण म्हणजे मला वाईट का वाटतं म्हणजे त्यांनी डिवोशन केलेलं आहे, पण त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून जे मतिमंद मुलांचे पालक आहेत त्यांचं पण त्याच्यात योगदान नाही, हे दुर्दैव. म्हणजे आपल्या पुढचा जो समाज विचार करतो ना, असं केंद्रीय झालाय, तो जो गुण आता सार्वत्रिक दिसतो तो ह्या संस्थेच्या बाबतीत पण दिसतो. ठीक आहे, त्यांनी जे शिवधनुष्य पेरलेलं आहे त्यांना त्या उपक्रमासाठी शुभेच्छा देणं चुकीचं आहे, चांगल्या समाज व्यवस्थेचे लक्षण नाहीये. त्यांना शुभेच्छा देतो, हे काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय नमस्कार, मी संजय आडकर नाही. आशादीप संस्थेचं काम काय कसं चालतं काय हे मी अगदी जवळून बघितलं. आम्ही 3-4 वेळा तिथे गेलेलो आहोत. एकदा तर दिवाळीच्या दरम्यान तिथं काहीतरी मुलांना घेऊन जाऊन आम्ही गेलो होतो. मी आणि माझी पत्नी अक्षरशः डोळ्यात पाणी घेऊन गाडीत घेऊन बसतो, कारण तिथली जी मुलं आहेत त्यांना वाटलं की आपल्याला न्यायला आले, कोणी आपले मालक न्यायला आले असं वाटलं आणि मागे लागायला गेले थोडं की आम्हाला तुमच्यासोबत यायचं. तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. सरांचं कामाबद्दल बोला तर म्हणजे खरोखर आकाशा एवढं आभाळा एवढं मोठं काम ते करत आहेत. ते कुठलाही स्वार्थ नाही, कुठलीही अपेक्षा नाही, काही नाही, अशा पद्धतीने त्यांचं हे काम आहे. त्यांच्या कामाला शुभेच्छा आमच्या कायम असतात. जे काही शक्य असेल अनुभव ते आम्ही कायम करत असतो. एक 6 महिन्यापूर्वी तिथे गेलो होतो तेव्हा त्यांना म्हटलं होतं की आता निवृत्त झालो शासकीय सेवेतून, आपण आपले वाढदिवस नेहमी साजरे करतो, पण आपला वाढदिवसानिमित्त काही खर्च आपण करतो, तर त्याऐवजी अशा कुठे एका संस्थेला ते द्यावं, म्हणजे मग त्याला थोडा तरी हातभार लागेल अशी एक अपेक्षा असायला पाहिजे. आपण ते केलं पाहिजे. तुम्ही तेव्हा त्यांना म्हटलं होतं की सर 31 ऑक्टोबरला माझा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त मला संस्थेला काहीतरी द्यायचं आहे. तर मग ते म्हणाले की ठीक आहे, काय किती तुमच्या हे आहे थोडे सांगा, काही हरकत नाही, तुम्ही या आणि घ्या. दुर्दैवाने असं झालं की एक काही ना काही कारणानिमित्त रत्नागिरीच्या बाहेर असतात, त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी उजाडला तरी ते काही जमलं नाही. कालच अभिलाष सरांचा मला मेसेज आला की आज आपण हा कार्यक्रम करतोय. मला वाटलं चला हरकत नाही, ही संधी आपण घेऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू, कारण त्यांचं हे जे सगळं सांगितलं ते सगळं मला माहिती आहे, कारण त्यांच्याशी जाऊन जे गप्पा मारलेले आहेत, बोललेलो आहे, पण हे सगळ्यांच्या सोबत ते शेअर करतायत. आणि मग त्याच दिवशी का ना आपण ही संधी साधावी आणि आपला जे सहाय्य द्यायचंय, जो मला चेक द्यायचा तो आज का देऊ नये असा विचार मी केला आणि आज तो चेक घेऊन आलो. पण या सरांना तो हँडओव्हर करतो.
आभाळा एवढं काम करणाऱ्या या आभाळ्या एवढ्या उंच माणसाला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. रेडकर सर आता त्यांच्याबद्दल बोलते, पण बऱ्याच जणांना माहिती नाही की रेडकर सर हे विविध सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. माझा आणि मुळात रेडकर सरांच्या कामाचा परिचय नव्हता, पण रेडकर सरांजवळ मात्र परिचय झाला होता. आमचा संकल्प म्हणून एक सिव्हिल हॉस्पिटलची जे रुग्णसेवा करणारी संस्था आहे, त्याचप्रमाणे कुवारगाव ज्यावेळी गाव स्थापन झालं त्यावेळेला उत्कर्ष मंडळ म्हणून होतं, त्या मंडळाचं काम रेडकर करत होते. त्यानंतर कुवारगावला स्वरूपानंद ग्रंथालय म्हणून आम्ही एक ग्रंथालय स्थापन केलं. त्या ग्रंथालयाचे संस्थापक सदस्य म्हणून रेडकर होते. आणि आता म्हणजे कुवारगाव कट्टा असेल, आमच्या ग्रंथालयाचे देखील विविध उपक्रम असतात. याशिवाय आणखी मला त्यांना माहिती आहे म्हणजे ते त्यांच्या भंडारी समाजासाठी काम करत असतात. भंडारी समाजाचं देखील त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की हा माणूस घरामध्ये एवढं दुःख असताना, संस्थेतल्या मुलांची चिंता डोक्यामध्ये असताना या सगळ्या कामांसाठी कसा काय आपल्याला स्पेअर करू शकतो. मानसिक असेल, शारीरिक असेल, या सर्व बाजूनी. आणि आम्ही काय करतोय मग? आम्ही लिटरली सांगतो, समाजासाठी जवळपास प्रत्येक जणांनी विचार केला तर काहीही करत नाही. जर का रेडकरांशी तुलना करायची झाली तर आज सामाजिक कार्यामध्ये तरी असं कधी म्हटलेलं नाही बाबा की बाबा वाचलेल्याची मिटिंग आहे, मला जमणार नाही, मला आशादीप म्हणून द्यायला पाहिजे. आशादीपचा आणि माझा त्यांच्या कामाचा परिचय झाला साधारणपणे मला वाटतं 2007-08 सालामध्ये झाला. पहिल्या प्रथम मी गेल्यानंतर मी त्यावेळेला अगदी सोलर आपलं नवीनच होता विषय. त्यावेळी काळे म्हणून रत्नागिरीतले एक गृहस्थ होते, ते सोलरचे पॅनल वगैरे ते द्यायचे. तर मी म्हटलं हा संस्थेचा लाईट बिलाचा खर्च आपण काय कमी करता तर बघूया, म्हणून त्यावेळेला मी ते सोलरचं पॅनल त्यांना त्यावेळेला दिलं. त्यानंतर अशा प्रकारे महत्वाचं काम मी एवढंच केलं त्यांच्यासाठी की त्यांना माणसं जोडत नाही. की आता तुझा एक रानडे म्हणून माझा मित्र आहे, किंवा कोण आहे, तर त्यांनी मला सांगितलं या वाढदिवस आहे. म्हटलं मी येणार नाही, तू असं कर, तू आमच्या संस्थेमध्ये ये, अशा तरी संस्था वगैरे, आणि त्यांच्या मुलांबरोबर तू काय तो वाढदिवस तुला साजरा कर. भाई पेडणेकरांना पण मी तेच सांगितलं. म्हणजे अशी माणसं जी मला काही कोणी देण्यासारखा दिसला त्या माणसाला मी एवढं सांगितलं की बाबा तू दुसरं काही करू नकोस, तुझ्याकडे अजिबात काही नसेल तर कुठं तरी पेपरची रद्दी तरी दे. म्हणजे ती मुलं जी आहेत, आता माझं बरेचदा माझं व्हॉट्सअपला वगैरे स्टेटसला पण आवाहन असतं की बाबा मी रद्दी जाऊन घेऊन येतो. आता हा व्यवहार मला पटत नाही, कारण व्यवहारिकरित्या मी रद्दी आणायला माझ्या कारचं 200 रुपयाचे पेट्रोल जातो आणि 4 रुपये किलोनी 20 किलो रद्दी आणतो. म्हणजे 80 रुपयाची रद्दी आणायला मला 200 रुपये कधी कधी खर्च येतो. पण तो माणूस चिकटतो हो संस्थेजवळ. मुद्दा काय आहे की राजन पटवर्धनांनी रद्दी दिली म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठेतरी धागा निर्माण झाला आशादी बरोबर. हे धागे जोडण्याचं काम मी थोडंफार करू शकतो. आणि हा अशा प्रकारचा हातभार प्रत्येकाने या संस्थेसाठी लावला पाहिजे, कारण हे परमेश्वराचं काम आहे. रेडकर सर किती म्हणाले तरी 550 मुलं रत्नागिरीमध्ये आहेत. म्हणजे त्यांचा सांभाळ करण्यासाठी प्रत्येक कुटुंब कुठेतरी डिस्टर्ब आहे. एक लक्षात घ्या, एक मतिमंद मुलं असतं म्हणजे त्याचे आई वडील त्याच्यामध्ये बिझी असतात, त्याच्या भावंडांचे प्रॉब्लेम असतात. अनेक ठिकाणी मी बघितलेलं आहे की भाऊ मतिमंद आहे म्हणून बहिणीचं लग्न जमत नाही, किंवा बहीण मतिमंद आहे म्हणून त्याच्याकडे लग्न करून द्यायला कोणी मुलगी देत नाही. असे प्रॉब्लेम मतिमंद ज्या घरामध्ये मुलं असतं त्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात. मग काही काही आता रेडकर सरांचं बोलण्यामधून ते राहिला विषय की अशा ठिकाणची मुलं ज्यावेळेला अशा सारख्या संस्थेमध्ये ठेवली जातात त्यांचं संपूर्ण कुटुंब मार्गी लागतं. एक विचार करा, घरामध्ये एक मतिमंद मूल आहे आणि मुलगीची परीक्षा आता 12वीची आहे आणि त्यानं ते तिचं हॉल तिकीट फाडलं किंवा काही, ते काय त्याचा दोषच नाही येतो, ते काही करेल ना. मग त्याचे आई वडील त्याच्याकडे बघणार, मुलीला सेपरेटपणे किंवा भावंडाला सेपरेटपणे अभ्यास करायला देणार की काय करणार काय. म्हणजे हे काम आहे ना, हे त्या मुलाची सेवा नाहीये, त्या पूर्ण कुटुंबाची सेवा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे जेवढं आपल्याला जमत असेल, मी वैयक्तिकरित्या फार काही माझ्याकडे आर्थिक क्षमता माझी फार प्रचंड मोठी वगैरे अशी काही नाही, जेवढं जमतं तेवढं करतो. पण मी एक काम मात्र नक्की तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी करा. पदरचं काय द्यायचं असेल तर ते द्या, त्याच्याबद्दल तुमचे खरोखर आभार मानता येईल. पण तुमच्याकडे जेवढी माणसं ओळखीमध्ये असतात, जेवढी माहितीची माणसं त्यांना सांगा अशी संस्था आहे.
आणि या संस्थेला शासकीय अनुदान मिळत नाही. या संस्थेचं काम रात्रंदिवस त्या मुलांना सांभाळण्याचं असतं आणि हे मूल सांभाळण्यामुळे ते कुटुंब वर येत असतं. त्यामुळे ही खरी महत्वाची समाजसेवा आहे की त्या संपूर्ण कुटुंबाला तुम्ही मदत करताय. आज यांनी सांगितलं 5,600 रुपये फक्त घेतात. मला माहिती आहे, मी आता त्यांच्या बरोबर काम करतो, काही प्रत्येक ठिकाणी त्यांना शक्य असेल तिथे मी मदत करतो, जातो येतो, वेळ असेल त्या प्रमाणामध्ये. पण सरासरी एक मूल सांभाळायला 8 ते 10 हजार रुपये कर्मचारी पगार, त्याचं जेवण खाण, सकाळचा नाश्ता, गोळ्या, लाईट बिल, पाणी बिल, हे सगळा विचार केला 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. 5,600 रुपये पालक देतो आणि उरलेले पैसे हे आपण सर्वांनी द्यायला लागतो. कारण ही शासन जर का जबाबदारी घेत नसेल तर समाजाने ही जबाबदारी घेणं आवश्यक आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण एक धागा व्हावं आणि आणखी जेवढी तुमच्याकडे जर का 4 माणसं असतील, हार काय नाही हो, नुसती त्यांनी रद्दी जरी दिली ना घरातली पेपरचं काय घेत असतील तर ती रद्दी जरी आम्हाला मिळाली ना तर त्या मुलांचं एक दिवस कामामध्ये मन लागेल आणि त्याच्यातून उत्पन्न सर म्हणतात आम्ही इन्सेंटिव्ह देतो वगैरे, ते सगळं खोटं आहे. एवढा काही इन्सेंटिव्ह वगैरे काही मिळत नाही. उगीच आपल्या शेकड्यातनी हजारात काहीतरी त्यांचे आकडे असतात. या पिशव्या विकून यांना फार मोठा फायदा होत नाही. पण महत्वाचा फायदा असा आहे की ती मुलं एकमेकांचे राहतात, ती मुलं बिझी राहतात. तुमचं टीव्हीचं त्यांना काही समजतच नाही सासूसुनेच्या भांडणातलं. त्यांना त्या जवानमधला शाहरुख खान आता तिथे नसतो की रजनीकांत आहे की अमिताभ बच्चन आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते टीव्हीवरती काहीतरी चित्र दिसतं तेवढं ते पाहत असतात. या व्यतिरिक्त त्या टीव्हीचं त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही त्यांच्यामध्ये काही बदल घडत नाही. तर सरांनी सांगितलं तसं दुसरा महत्वाचा मुद्दा की शाळेमध्ये मुलं जातात, त्याच्यामध्ये त्यांचे 6-7 तास त्या कुटुंबाचे त्या मुला व्यतिरिक्त असतात, त्यामुळे ते त्यांना मिळतात. पण तिथे 24 तास आम्ही एकेका कुटुंबाला मिळतो. 24ही तास ते कुटुंब त्या मुलाशिवाय ते काळजीशिवाय राहतं. माझ्या मुलाचं काय झालंय काही चिंता नसते. एखाद्या वेळेस कधी आजार पण आलं, काय आलं, जनरली त्याची फार प्रमाण कमी आहे. जी आत्ता त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, आत्ता ह्यांच्याकडे आम्ही मुलं हा शब्द वापरतो, पण 56 वर्षाची पण एक मुलं आहे. वयवर्ष किती 56. मतिमंद मुलं मी लहानपणी ऐकलं होतं, त्यामध्ये फारशी काही जरूरत नाही. कारण ते एक्सप्रेस होऊ शकत नाही. आजार पण आला तर ते सांगू शकत नाही. पण या संस्थेमध्ये आता 56 वर्षाचं मुली सुद्धा टणटणीत आहे. मी बघतो आणि त्यांच्या कुवतीच्या मनाने काय कागदकारांच्या घड्या घालती, फळ लावती, काय करती, पिशव्या करते, थोडी रद्दी नासाडी पण करतात. हे सगळे विषय होते. पण याच्यामध्ये आपल्या सामाजिक एक जबाबदारी आहे. दुसरं 28 मुलं ठेवून संस्थेचं कामकाज काही पाहण्याचं नाही आहे. ही समाजाची आत्ता सांगितलं तालुक्यामध्ये फक्त 550 मुलं आहेत. त्यातली 10% मुलं जरी म्हटलं तरी 50-55 मुलं जरी काय कुठेतरी अशी सांभाळली गेली प्रॉपर्टी तर खऱ्या अर्थाने काहीतरी 10% लोकांना तरी रिलीफ मिळेल. आणि जर का आपल्याला 100% करायचं असेल तर ते आपलं समाजाचं एवढं काही बाबा काही कुवत होईल किंवा अशी कोणीतरी एखादी व्यक्ती निर्माण होईल परत रेडकरांसारखी आणि एखादी संस्था दुसरी एखादी निर्माण करेल, त्यावेळेला तो विषय होईल. पण आता जेवढं आपल्याला जमेल तेवढं करावं. दुसरं आता सरांनी सांगितलं की आणखी थोडी कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी माझी सगळ्यांना विनंती एवढीच आहे की आपण सर्वांनी एक धागा व्हा. जिथं तुमच्या परिचयाचं कोण असेल त्याला सांगा वाढदिवस करतोय, मोठी अपेक्षा काही नाही, 200 रुपये जरी दिलेस तरी आनंद आहे. पण तिथपर्यंत जाऊन पोच हे महत्वाचं आहे. तर सर्वांनी धागा व्हावं. इथे असलेल्या या माध्यमातून ज्यांना कोणाला हे कळतंय त्यांना मी सर्वांना विनंती करेन, तुमच्याकडे जी रद्दी असेल तर ती फोन करून मुद्दाम सांगा ती रद्दी येऊन घेऊन जा, आम्ही येऊ. त्या विषयाचं काही आणखी विषय घेतात. सरांनी आणखी 2-3 गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत. त्यांनी मुद्दाम सांगतो की इन्कम टॅक्सचे सगळी ऑडिट्स एकदम परफेक्ट आहेत. ATG अंतर्गत संस्थेला दिलेली देणगी ही करमुक्त आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. नंबर 2, आपलं जे काय CSR रजिस्ट्रेशन असतं म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अकाउंट्स हे प्रॉपर असावे लागतात. ते संस्थेचे तपासल्यामुळे CSR रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. आणि बाकी सर्व शासकीय फॉर्मॅलिटी ज्या असतात त्या संस्थेच्या माध्यमातून नियमित पूर्ण केल्या जातात. त्यामुळे संस्थेकडचा एक पैसा हा सत्पात्री दानासाठी जातो हे सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि ज्याप्रमाणे आपण अनेक ठिकाणी मदत करतो, आपण देवळाच्या काळसासाठी पैसे देतो, आपण अनेक ठिकाणी पैसे देत असतो आणि त्यापेक्षा ते द्यावेतच आणि तेही थांबून चालणार नाही. पण त्यासोबतच
आपण या अशा संस्थेला पैसे दिले तर ते कुठेही वाया जाणार नाही. एक एक कुटुंब मारलेलं आहे आणि एकदा मतिमंद मुलं असतं हे आमरण हयात त्यांचं जीवन असेपर्यंत ते मतिमंदच असतं. त्याच्यामध्ये कुठलीही शाळा कुठलंही हॉस्पिटल काहीही गरज नाही. हे दुःख फार मोठं आहे आणि परमेश्वर करो की अशा प्रकारच्या मुलांच्या उपचारासाठी सुद्धा काहीतरी एखादा मार्ग निघो आणि त्यांच्या बुद्धी सगळ्या स्थिर हो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. रेडकर सरांना परमेश्वर उदंड आरोग्यमय आयुष्य देव आणि त्याहीपेक्षा त्याच्याबरोबर त्यांना आणखीन हात या कामासाठी मिळत राहावे. अविनाश काळे असतील किंवा राजन पटवर्धन असतील किंवा आंबेडकर साहेब असतील सर्वांनी आपल्या यामध्ये सहभाग द्यावा आणि वैयक्तिक सहभाग म्हणत नाही, सामाजिक सहभाग जिथे आहे तिथे सांगावं, ज्यांना जमेल त्यांनी मदत करावी एवढं बोलतो. आणि कार्याचे मला या निमित्ताने रेडकर सरांच्याबद्दल आणि संस्थेबद्दल बोलायची इतर संधी मला मिळाली. ही संधी मी घेतली. सर्वांचे आभार. धन्यवाद. पटवर्धन सरांना विनंती करतो की आपण छोटासा सत्कार भेटू. आंबेडकर सरांना उदंड आयुष्य आणि आरोग्य मिळवून आज आपल्याला मान्यवर म्हणून आंबेडकर सर लाभले. तसंच पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आपण एका वेगळ्या व्यक्तीबरोबर भेटू. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे फक्त आपण एक ग्रुप फोटो काढूया.